दिवस आपण सचिवांची पत्र खेळत बसणार? मला टाइम बाउंड उत्तर हे हवं होतं. 2017 पासून या विषयाच्या लक्षवेधी लागतायत. आज परत एकदा या सभागृहात हेच उत्तर मिळालं की आम्ही हे पत्र देऊ, आम्ही ही बैठक घेऊ, आम्ही ते करू. मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत, त्यांना या प्रश्नाची संपूर्णपणे माहिती आहे. माझं एवढाच, मी पोटतिडकीने केवळ त्याच्या पुनर्विकासासंदर्भात विचारतोय. माझा पॉइंटेड प्रश्न हा आहे, काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का की बाबा 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीचं हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या नावावर करून घेऊ किंवा आम्ही एनओसी मिळू? मला केवळ टाइम बाउंड उत्तर मिळेल का? बैठक घेऊ आणि आम्ही पत्र घेऊ, हे टाइम बाउंड उत्तर झालं नाही एवढं. अरे 19 ते 22 काय झालं सांगा ना. अरे उत्तर देता ना माझ्याकडे पाहून. मंत्री 19 ते 22 काय झालं? एकही पत्र दिलं नाही, एकदाही पाठपुरावा केला नाही. कोणाचं सरकार होतं 19 ते 22? उलट 22 तारखेला माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर 4 वेळा आम्ही पत्र दिली. मुख्यमंत्र्यांनी 1 वेळा पत्र दिलं. तुम्ही काय केलं? तुम्ही काय केलं? उत्तर घेऊ द्या. अरे तुम्ही काय केलं सांगा ना. अरे आमची लाज काढू नका. तुम्ही काय केलं ते सांगा. तुम्ही काय केलं ते सांगा. इथे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक 21/2/2022 रोजी झाली आणि दुसरी बैठक 15/3/2022 रोजी झाली. कोणाचं सरकार होतं अध्यक्ष महोदय जे बोलतात 2019 ते 22 काय पाठपुरावा झाला नाही? कोणाचं सरकार होतं? मंत्री महोदय असत्य सांगतायत का? आम्ही हक्कभंग आणणार का? दिशाभूल करतायत का या सभागृहाचे मंत्री महोदय? आम्ही तर हेच सांगतोय की मुख्यमंत्री महोदयांसोबत आम्ही सगळे ह्या विषयाला सोडवायला तयार आहोत, राजकारण न आणता. माझी एवढीच विनंती राहील आपल्या माध्यमातून की ह्या सदनाची दिशाभूल मंत्री महोदयांनी करू नये. ब्रीफिंग असताना जर ते म्हणतात ह्या सदनाची दिशाभूल करू नये.